मार्केटमध्ये वाटाणा स्वस्त झाला की 1 किलो 1.5 किलो अशाच प्रमाणामध्ये घरामध्ये येतो. कमी प्रमाणात तर वाटाणा घरात आणायचा प्रश्नच राहत नाही. तर मुलंसुद्धा वाटाणा खाऊन खूप कंटाळले आहेत. म्हणलं चला वेगळं काहीतरी करूया, म्हणजे मुलंही आनंदाने खातील आणि आपल्यालाही करायला सोपं जाईल. तर अशीच एक रेसिपी मी निवडली आणि आज ती करायला घेतली. तर आज मी करणार आहे वाटाण्याचे मस्त कबाब. तर सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, वाटाण्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण टाकून पेस्ट करून घेतली आणि ही केलेली पेस्ट कढईमध्ये मस्त थोड्याशा तेलावर फ्राय करून घेतली आणि त्याच्यामध्ये माझ्या अंदाजाने मसाले घातले, म्हणजेच हळद, मीठ आणि थोडीशी धना पावडर घातलेली आहे. तिखट काही जास्त करायचं नव्हतं म्हणून मसाला बाकीचा घातला नाही. आणि हे मिश्रण चांगलं परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं. एखादी उकळी फुटली की त्याच्यामध्ये आपल्या अंदाजाने ह्याच्यामध्ये मी थोडंसं चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण चांगलं हटून घ्यायचं. चांगलं म्हणजे जेवढ्या गुठळ्या फोडता येतील ना तेवढ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि थोड्या वेळासाठी एकदम बारीक गॅसवर झाकून ठेवायचं. मस्त एक वाफ येऊ द्यायची. आता हे मिश्रण चांगलं शिजल्यानंतर आहे ना, मस्त घरात घमघमाट सुटायला चालू झालेला आहे आणि हे सगळं मिश्रण थोडंसंच थंड करायचं, जास्त पण थंड करायचं नाही आहे. आणि हाताला तेल लावून किंवा पाणी लावूनसुद्धा तुम्ही याचे बारीक बारीक कबाब करू शकता. मस्त छोटे छोटे एकदम हलक्या हाताने कबाब होतात, त्याला काही जास्त दाबायची पण गरज नाही आहे. आणि आज मला स्वयंपाकामध्ये बघा आमची तन्वी मदत करत होती. आमच्या तन्वीला अशा छोट्या मोठी गोष्टी करायला खूप आवडतं बरं का. आणि आमची ही तन्वी म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी आहे. ती माझ्याकडे असती सॅटर्डे संडेला सुट्ट्या लागल्यानंतर. बरं, आता आपण पुन्हा रेसिपीकडे वळूया. त्याच्यासोबत खाण्यासाठी आम्ही इकडे कोथिंबीरची आणि पुदिन्याची चटणी करून घेतलेली आहे. मस्त चटणी झालेली आहे. आता हे झालेले कबाब काय करायचे, एकदम मंद आचेवर तळून घ्यायचे. कुरकुरीत होतात आणि छान लागतात, खूप छान लागतात. आम्ही काय केलेलं आहे, मध्ये चीजसुद्धा घातलेलं आहे बरं का. आणि कबाब इतके छान झालेले आहेत आणि ते घेतलेले आहेत मी चहासोबत खाण्यासाठी. चहा कारण की मला नाश्त्याला लागतोच, सगळ्यांना माहितीच आहे. चलो.